नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, 17 मे 2026 रविवारी आजपासून सुरू झालेला आहे धोंड्याचा महिना, ज्याला अधिक मास, मलमास, पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. आणि हा 15 जून 2026 सोमवारी हा महिना संपणार आहे. आणि बघा, या महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी हा महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. बघा मंडळी, हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येत असतो आणि या महिन्यात कोणतेही मंगल कार्य केले जात नाही. भगवान विष्णू स्वतः या महिन्याचे स्वामी आहेत. बघा मंडळी, अधिक मास हा साधा महिना नाही, हा पुण्याचा महासागर आहे असं म्हटलं जातं. या महिन्यामध्ये केलेलं कुठलंही आपण कार्य असो त्याचं फळ हे आपल्याला खूप मोठ्या पटीने मिळत असतं. म्हणूनच या महिन्यामध्ये आपल्याला काय काय करायचे आहे, काय वाण द्यायचे आहे, आईची ओटी आपल्याला कधी भरायची आहे, जर आई नसेल तर आपण ओटीचं काय करायचं, आई नसेल तर कोणाची ओटी भरायची, कधी भरायची, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, या महिन्यात श्री हरिविष्णूंची सेवा केली जाते. यासाठी उपवास, धरणे पाळणे केले जाते. धरणे पाळणे म्हणजे उपवास धरायचा असतो आणि सोडायचा असतो. दिवसभर धरायचा आणि संध्याकाळी सोडायचा. याला म्हणजे दिवसभरात आपल्याला एकदाच जेवण करायचं आहे, याला धरणे पाळणे म्हणतात. तर या प्रकारची बरीचशी व्रत या महिन्यामध्ये केली जातात. त्याचप्रमाणे आपल्याला या महिन्यामध्ये आपण गोपद्मव्रत सुद्धा करू शकतो. जे बघा, हे गोपद्मव्रत आपण चातुर्मास मध्ये करत असतो. रांगोळीने आपल्याला गायीचे 33 पावलं काढायची आहेत आणि त्याची पूजा आपल्याला करायची आहे. याला अनन्यसाधारण असं महत्व आहे. बघा, आपल्याला या महिन्यात आपल्याला श्री हरी विष्णूंची, भगवान विष्णूंची आपल्याला सेवा उपासना करायची असते. यासाठी आपल्याला एक तुपाचा दिवा दररोज आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे आणि भगवान विष्णूंची म्हणजेच आपल्याला विठ्ठलाची किंवा श्रीकृष्णाची यांची आपल्याला आपल्या देवघरामध्ये मूर्ती असते किंवा फोटो असतो, तर त्यांची आपल्याला दररोज आता सांग पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप लावायचा आहे आणि तुपाचा दिवा दररोज आपल्याला तिथे लावायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला गीतेचा एक अध्याय पठण करायचा आहे. शक्य असल्यास गीतेचा 15वा अध्याय आपल्याला वाचायचा आहे किंवा तुम्ही श्रवण सुद्धा करू शकता. बघा, हा अध्याय भगवद्गीतेचा अर्क मानला जातो आणि परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होत असतं. आपल्याला अधिक मासात दररोज 15व्या अध्यायाचे वाचन किंवा श्रवण केल्याने पितृदोष निवारण सुद्धा होत असते आणि आपल्याला अक्षय पुण्य प्राप्ती मिळत असते. बघा मंडळी, त्याचबरोबर अधिक महिन्यामध्ये अनारसे, बत्तासे, खारका, सुपाऱ्या किंवा अशी फळं आहेत, ती फळं सुद्धा आपल्याला 33 या संख्येने आपल्याला ते दान करायचे असतात. सत्पात्री दान करण्यालाही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्याचबरोबर या गोष्टी आपल्याला जावयाला देणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. किंवा त्याचबरोबर आपण या गोष्टी एखाद्या मंदिरामध्ये गुरुजींना सुद्धा देऊ शकतो किंवा गरजू व्यक्तींना सुद्धा तुम्ही याचं दान नक्कीच करू शकता. अधिक महिन्यामध्ये दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी आपल्याला स्नान करायचं आहे. शक्य असल्यास तुम्ही पवित्र नद्यामध्ये किंवा तीर्थक्षेत्री जाऊन सुद्धा तुम्ही स्नान करू शकता. शक्य नसेल तर दररोज आपल्या पाण्यामध्ये, आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल घेऊन दररोज सकाळी तुम्हाला आंघोळ करायची आहे. त्यानंतर तुम्ही हरिपाठ सुद्धा वाचू शकता. संपूर्ण महिनाभर तुम्ही हरिपाठाचं पठण करू शकता. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम देखील तुम्ही पठण करू शकता. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला श्री हरिविष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची सेवा उपासना आपल्याला या महिन्यामध्ये करायची आहे. तर बघा, दररोज सकाळ संध्याकाळ तुम्ही विठ्ठलाची आरती करायची आहे. जपमाळ आपल्याकडे असते तर त्या जपमाळेवर आपल्याला दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आहे. या मंत्राचं 108 वेळा आपल्याला दररोज आपल्याला जप करायचा आहे. त्याचबरोबर एक म्हणजे तुम्ही दररोज गाईला 33 धोंडे देऊ शकता. आता 33 धोंडे तुम्ही उकडून देऊ शकता. धोंडे कसे करायचे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तुम्ही 33 धोंडे उकडून देऊ शकता किंवा तळून देऊ शकता किंवा एखादी पोळी सुद्धा तुम्ही गाईला चारू शकता. त्यालाच गोग्रास असे म्हटले जाते. बघा, तुमच्याकडे जर गाय नसेल तर तुम्ही एखाद्या गोशाळेत सुद्धा तुम्ही हे घेऊन जाऊ शकता किंवा गोशाळेत चाऱ्यासाठी सुद्धा तुम्ही पैसे देऊ शकता. तिथे पैसे देऊन दररोज
ते तुमच्या नावाने गाईला चारा घालतात आणि त्याचं पुण्य हे तुम्हाला मिळत असतं. म्हणून शक्य असल्यास एक गोग्रासासाठी नक्कीच आपल्याला हे करायचं आहे. त्याचबरोबर या धोंड्याच्या महिन्यामध्ये दक्षिणावर्ती शंखाची पूजा देखील केली जाते. त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडालाही आपल्याला जल अर्पण करायचं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर त्यांची पूजा करून तिथे तुम्ही जल अर्पण नक्कीच करू शकता. त्याचबरोबर अधिक मासात जावयाचा देखील मानसन्मान केला जातो. याला सुद्धा अनन्यसाधारण असे महत्त्व. बघा मंडळी, मुलीला लक्ष्मीच्या रूपात आणि जावयाला भगवान विष्णूंच्या रूपात मानलं जातं. म्हणून त्यांना त्यांचा योग्य तो मान सन्मान या आपल्याला महिन्यामध्ये आवर्जून करायचा आहे. जावयाला त्या आपल्या घरी बोलवून त्यांचा योग्य तो मान सन्मान करून आपल्या पद्धतीनुसार आपण त्यांना कपडे असो, धोंडे असो, जे आपल्या ऐपतीनुसार आपण त्यांना द्यायचं आहे. त्याचबरोबर दीपदानही आवर्जून करायचं आहे. तर तुम्ही दीपदान करत असताना तुम्ही दिवे द्यायचे आहेत तर तुम्ही चांदीचे देऊ शकता, पितळेचे देऊ शकता किंवा तांब्याचा सुद्धा दिवा तुम्ही तुमच्या जावयाला आवर्जून द्यायचा आहे. त्यानंतर बघा, या अधिक मासामध्ये आपल्या आईची ओटी भरली जाते. आईची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुलीने आईची ओटी भरली जाते. जर तुमची आई हयात असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आईची ओटी भरू शकता आणि जर आई नसेल तर आईच्या फोटोसमोर सुद्धा तुम्ही सर्व ओटीचं साहित्य ठेवून ओटी भरू शकता. किंवा जर आई नसेल तर तुमची वहिनी आहे, काकू, मावशी, मामी, चुलती यांची देखील तुम्ही ओटी नक्कीच भरू शकता. किंवा आपल्या कुलदेवतेची ओटी जी आपण भरतो तिथेच आजूबाजूला तुम्ही एखाद्या ठिकाणी देवीच्या मंदिरामध्ये तुम्ही एखाद्या स्त्रीची सुद्धा ओटी भरली तरी सुद्धा चालणार आहे. त्यानंतर बघा, या महिन्यामध्ये भागवत पारायण करणं किंवा ऐकणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. बघा, अधिक मासामध्ये भागवत पारायण करणं सर्वश्रेष्ठ मानलं जातं. घरी शक्य नसेल तर तुम्ही घरी किंवा मंदिरामध्ये किंवा तुम्ही एखाद्या भागवत कथा असते तिथे जाऊन रोज भागवत कथा ऐकणं किंवा पारायण करणं हे सुद्धा तेवढंच पुण्यकारक मानलं गेलेलं आहे. बघा, या अधिक मासामध्ये अन्नदानाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. जसं आपल्याला घडेल तसं तुम्ही या महिन्यामध्ये अन्नदान करू शकता, कपडे दान करू शकता. जसं तुम्हाला घडेल ना तसं तुम्ही दान करणं हे खूप महत्त्वाचं आहे. याचं सर्वात जास्त फलदायी मानलं गेलेलं आहे. त्यानंतर या महिन्यामध्ये आपल्याला कुठलंही कुकर्म करायचं नाही, कोणाशीही खोटं बोलायचं नाही, वाईट बोलायचं नाही, कोणाची निंदा नालस्ती आपल्याला चुकूनही करायची नाही. त्यानंतर आपल्याला मांसाहार करायचा नाही. शक्य असल्यास तुम्ही कांदा लसूण सुद्धा वर्ज्य या महिन्यामध्ये करू शकता. तर या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला या महिन्यामध्ये करायच्या नाहीत आणि काही गोष्टी आहेत ज्या आवर्जून करायच्या आहेत. ही माहिती आज मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.